नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अनैसर्गिक मृत्यूमुळे देशात चर्चेत आलेले धर्मस्थळ प्रकरणाची आता एका अज्ञात व्यक्तीने रचलेलं कुभांड असल्याचा संशय आहे. ती अज्ञात व्यक्ती चामराजनगरमधील चिन्नप्पा आहे. बनावट कथा रचून पोलीस व सरकारची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली एसआयटीने त्याला अटक केली आहे. एसआयटी प्रमुख प्रणव मोहंती यांच्या उपस्थितीत त्याला ताब्यात घेण्यात आलं. तक्रारदाराच्या जबाबात तफावत आढळली असून त्याने जाणून बुजून पोलिसांची दिशाभूल केली असावी असा संशय आहे. अनैसर्गिक मृत्यू संदर्भात धर्मस्थळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सरकारने पुढील तपासासाठी एसआयटी स्थापन केली. त्यानुसार एसआयटी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराने दर्शवलेल्या 17 ठिकाणी उत्खनन केले, मात्र त्यांना कोणतेही महत्त्वाचे अवशेष सापडले नाहीत. त्यामुळे उत्खननाचे काम थांबवून त्या अज्ञात व्यक्तीची चौकशी सुरू केली. वडगाव मेन रोडवरील भारतनगर परिसरात रविवारी अचानक 3 डुकरांचे आणि एका कबुतराचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात चिंता पसरली आहे. या प्रकरणी विषबाधा किंवा संसर्गजन्य रोगाचं कारण असल्याची शंका व्यक्त होत असून नागरिकांनी बेळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तातडीने चौकशीची मागणी केली आहे. घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन करून अहवाल प्राप्त होणं आवश्यक आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून कुठल्याही प्रकारचा व्हायरल इन्फेक्शन किंवा दूषित अन्नाचं सेवन यामुळे मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते. परिसरातील इतर जनावरांवर आणि लोकांवर याचा परिणाम होऊ नये यासाठी बाधित भागाची तपासणी करणं आणि स्रोताचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणं गरजेचं आहे. दरम्यान मृत डुकरांचे शव त्वरित हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून महापालिकेने स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची उपाययोजना करावी असं आवाहन करण्यात आलंय. बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक सौंदत्ती यल्लमा मंदिर परिसराच्या विकासासाठी 230 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. डिसेंबर 2026 पर्यंत या आराखड्यानुसार विकास कामे पूर्ण होतील अशी माहिती पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी दिली. विधान परिषदेत कर्नाटक पर्यटन व्यापार अधिनियम विधेयकावर बोलताना ते म्हणाले की सौंदत्ती यल्लमा क्षेत्र हे राज्यातील अत्यंत प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. देश विदेशातून भाविक येथे येतात. भाविकांना किमान मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही 230 कोटी रुपयांची योजना आखली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समिती नेमण्यात आली आहे. नेतृत्वाखाली लवकरच निविदा मागवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. बेळगावमध्ये एअरटेल मोबाईल सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना अचानक कॉल करता न येण्याची समस्या निर्माण झाली आहे. एअरटेलच्या आउटगोईंग सेवेमध्ये अडचण आल्यानं कॉलेज रोडवरील एअरटेल कार्यालयात ग्राहकांची गर्दी होतीये. अनेक ग्राहकांनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांना घेरलं असून सिम हॅक झालीये का अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली. मोबाईलमध्ये एअरटेल सिम असल्यास तात्काळ तपासणी करा, कारण अनेक युजर्सना कॉल करता येत नसल्याचं समोर आलंय. या संदर्भात अद्याप अधिकृत खुलासा झालेला नसून सेवा केव्हा पूर्ववत होईल याची प्रतीक्षा आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिकेची ऑगस्टमधील सर्वसाधारण सभा उद्या सोमवारी आयोजित केली आहे. महापालिकेच्या सभागृहात होणाऱ्या या सभेत फक्त गणेशोत्सवासंदर्भातच केवळ चर्चा करण्यात येणार आहे. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेमध्ये केवळ गणेशोत्सव काळातील तयारी, संभाव्य अडचणी यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवामुळे इतर विषयांना बगल देण्यात आली आहे. घरोघरी चाललीये तयारी, आरास, सजावट आणि बाप्पासाठी खास शृंगार. म्हणूनच डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत आपल्या बाप्पासाठी चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य. किरीट, जास्वंद हार, श्रीमंत हार, कर्णफुले, मोदक, त्रिशूळ, पाश, दुर्वा आणि बरच काही. बाप्पाच्या शृंगारासाठी हवं ते सगळं येथेच डीके हेरेकर ज्वेलर्स मध्ये. तसंच पूजेसाठी लागणारी सर्व प्रकारची शुद्ध चांदीची भांडी आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध. संपर्क डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव. या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला द्या भक्तीचा रुपेरी स्पर्श.
श्रावण महिना संपताच आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खानापूर येथील बकरी बाजारात आज रविवारी खरेदीसाठी तुफान गर्दी उसळली. विशेष म्हणजे पावसानं विश्रांती घेतल्यानं नागरिकांची उपस्थिती अधिक प्रमाणात वाढली. गावागावातून बकरी खरेदीसाठी नागरिक बाजारात दाखल झाले असून विविध जातींच्या आणि वजनदार बकऱ्यांना विशेष मागणी आहे. बाजारामध्ये 6,000पासून ते 25 ते 30,000 रुपयांपर्यंतच्या बकऱ्यांची खरेदी विक्री सुरू आहे. गर्दीमुळे बाजार परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या दिवसात खरेदी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या हटवण्याचं काम जोरात सुरू करण्यात आलंय. आज रविवारी बिम्स रुग्णालयासमोरील झाडाच्या धोकादायक फांद्या हटवण्यात आल्या. या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या भागात एकेरी वाहतूक वळवण्यात आली होती. पालिकेच्या वृक्षतोड पथकाने ही कारवाई केली असून झाडाच्या खाली पडलेल्या फांद्या हटवण्याचं कामही सुरू झालंय. शहरातील विसर्जन मार्गावर व अन्य सार्वजनिक ठिकाणी झाडांच्या फांद्या खाली कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता पालिकेकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे. आगामी काही दिवसात इतर धोकादायक झाडांचीही छाटणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील मुख्य कार्यकारी अधिकारी पद मागील 24 दिवसांपासून रिक्त आहे. 30 जुलै रोजी तत्कालीन सीईओ राजीव कुमार यांची बदली झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे बोर्डातील अनेक महत्वाची विकास कामे थांबली आहेत. राजीव कुमार यांच्या कार्यकाळात कॅन्टोन्मेंटमध्ये अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप सुरू असून नवीन मंजुरी न मिळाल्यानं कामांना खोळंबा येतोय. तात्पुरत्या स्वरूपात बेंगळूर येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डीईओ दिव्या शिवराम यांच्याकडे बेळगाव सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असला तरी त्यांनी अद्याप बेळगावला भेट दिलेली नाही. या रिक्ततेमुळे दैनंदिन कामकाज, विकास योजनांची अंमलबजावणी आणि निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण झालेत. स्थानिकांनी संरक्षण मंत्रालयाने लवकरात लवकर नवीन सीईओंची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना लवकरच नव्या शिधापत्रिकांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एस. मुनियप्पा यांनी सूतोवाच केले आहेत. सध्या अर्जदारांची पडताळणी करण्यात येत असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतरच पात्र कुटुंबियांना बीपीएल शिधापत्रिका वितरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून बीपीएल शिधापत्रिका धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापैकी अनेक जण अपात्र असले तरी बीपीएल शिधापत्रिका मिळवल्या आहेत. अशा शिधापत्रिका धारकांचा शोध घेण्यात येत असून यासाठी राज्य सरकारने पडताळणी प्रक्रिया हाती घेतली आहे. पाऊस पूर्णतः ओसरला असून धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा विसर्ग देखील कमी झाला. पण असं असलं तरी कृष्णा व दूधगंगा नदीकाठी पूरस्थिती जैसे थेच आहे. नागरी वस्तीपर्यंत पुराचं पाणी आल्यानं नदीकाठची कुटुंबे जीवनावश्यक वस्तूंसह सुरक्षित ठिकाणी राहण्यास गेली आहेत. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे चिकोडी तालुक्यातील कृष्णा व दूधगंगा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबियांना घरे सोडून स्थलांतरित व्हावं लागलंय. नद्या इशारा पातळी ओलांडल्यानंतर साऱ्यांचीच धाकधूक वाढली होती. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून मार्केट व शहापूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी ही माहिती दिली. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवण्णवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यवर्ती बस स्थानकाजवळ मेहबूब बाबासाहेब देसाई, मूळचा राहणार महांतेश नगर, सध्या राहणार उज्ज्वल नगर याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता गांजा सेवन केल्याचं स्पष्ट झालं. दुसरी कारवाई शहापूर पोलिसांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेल शाळेजवळ शंकर गोपाळ कांबळे राहणार नाझर कॅम्प वडगाव, किशन राकेश जंतीकट्टी राहणार बाळकृष्ण नगर, यरमाळ रोड वडगाव या दोघांना गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून अटक केलंय. सरोळी तालुका चंदगड येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील तांब्याचे 7 हंडे व 3 सायकली लंपास केल्या. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावात प्रवेश करत घरांच्या परसातील बाथरूममधील तांब्याच्या हंड्यांची चोरी केली. यामुळे ग्रामस्थात भीती पसरली आहे.
जयवंत पाटील, आनंद पाटील, गोविंद पाटील, मारुती पाटील, यल्लाप्पा पाटील, लक्ष्मी पाटील, मल्लवा पाटील यांच्या घरातील तांब्याचे हंडे चोरट्यांनी लांबवले. पोमांना निवगेरे यांच्या घरातील 3 सायकली चोरट्यांनी लांबवल्या. या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थातून भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी परतणाऱ्या नागरिकांसाठी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतलाय. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन 25 व 26 ऑगस्ट रोजी विशेष 1500 अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला असून बेंगळुरूहून राज्यातील विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून व्होल्वो, ऐरावत, एसी स्लीपर, नॉन एसी स्लीपर, राजहंस, वेगदूत यासारख्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे विशेष बस सेवेचे फेरे 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून त्या दिवशी गावी गेलेले प्रवासी पुन्हा बेंगळुरूकडे परतू शकतील. या सेवेमुळे प्रवास अधिक सोयीस्कर व नियोजित वेळेमध्ये पार पडण्यास मदत होणार आहे. परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. रस्त्यावर थांबून वाहनांवरील कारवाई बंद झाल्यामुळे वाहन चालकांनी रहदारी नियमांकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येक वाहनावर सीसीटीव्हीसह रहदारी पोलिसांकडून नजर ठेवली जात असून दंडात्मक कारवाईतही वाढ झाली आहे. तसेच वाहनाचा दंड भरण्याची सोयही बेळगाव 1 मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक वाहन चालकानं रहदारी नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस आयुक्तालयानं केलंय. रहदारी पोलिसांकडून कोपऱ्यांवर तसेच मुख्य चौकांमधील रस्त्यावर थांबून जी कारवाई केली जात होती ती आता बंद झाली आहे. त्यामुळे आता आपल्यावर कारवाईच होणार नाही अशा आविर्भावात वाहन चालकांनी राहण्याची गरज नाही. कारण पोलीस जरी थेट कारवाई करत नसले तरी सीसीटीव्ही तुमच्या वाहनांची छबी टिपत आहेत. शिवाय नो पार्किंग, भरधाव वाहन नेत असल्यास अशा वाहनांचे फोटो पोलिसांकडून घेतले जात आहेत. आता वाहन चालकांना सोपं व्हावं यासाठी दंड भरण्याची सोय बेळगाव 1 मध्ये केली आहे. या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असणारी गृहलक्ष्मी योजनेची अंमलबजावणी विलंबाने होतीये. यामुळे लाभार्थी महिलांतून सातत्याने विचारणा होत आहे. दरमहा वेळेवर रक्कम जमा होत नसल्यानं नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सध्या योजनेची जून महिन्याची रक्कम जमा करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने ही रक्कम गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. जुलै महिन्याची रक्कम येत्या गणेश चतुर्थीच्या आधी जमा केली जाणार आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. सध्या जूनमधील रक्कम जमा करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच उर्वरित जुलै महिन्याची रक्कम येत्या गणेश चतुर्थीच्या आत जमा केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बेळगावातील ज्योतिनगर आणि बेक्कनहळ्ळी परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. या कुत्र्यांकडून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून लहान मुले, वृद्ध यांच्यासाठी ही समस्या धोकादायक बनली आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होतीये. सट्टेबाजी संबंधित मोबाईल गेम्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला संमती देण्यात आली. संसदेच्या अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक सादर करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या बैठकीत राजस्थानमधील 2 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. डिजिटल सट्टेबाजीवर नियंत्रण आणणं, तरुणाईला लागलेले सट्टेबाजीचं व्यसन आणि या क्षेत्रात चाललेली फसवणूक दूर करणं, तसेच विविध राज्यांमध्ये असलेल्या भिन्न भिन्न जुगार विरोधी कायद्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणं आणि लोकांना आर्थिक फसवणुकीपासून वाचवणं अशा विविध उद्देशांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. बेळगाव तालुक्यातील हजारो एकर जमिनीतील शेतवडीमध्ये ये-जा करण्यासाठी महत्वाचे असलेल्या सारण रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर गुडघाभर चिखल झाल्यानं चालणं देखील मुश्किल झालंय. तरी संबंधित खात्याने तातडीने बोर्डर खडी टाकून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्रातील पश्चिम भागामध्ये शेतकरी वर्गाला शेतवडीमध्ये ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते कोणत्याच भागात नसल्यानं शेतकऱ्यांची कुचंबणा होतीये. हजारो एकर जमिनीमध्ये शेतकऱ्यांची शेतवडीमध्ये पिके पिकवण्यासाठी रात्रंदिवस ये-जा असते. मात्र पक्के रस्ते नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. याची दखल लोकप्रतिनिधींनी घेणं गरजेचं आहे, असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तरी तातडीने याचा विचार लोकप्रतिनिधींनी करून शेतवडीमध्ये ये-जा करण्यासाठी पक्क्या रस्त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकऱ्यातून करण्यात येतेय. शहरातील ट्रॅफिक जामची समस्या दिवसेंदिवस वाढत असून काकतीवेस रोडवर दुतर्फा पार्किंगमुळे रहदारी ठप्प होण्याचे प्रकार वाढलेत. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. विशेषतः कामाच्या वेळेमध्ये या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. दुकानदार आणि नागरिकांकडून वाहनांची बेधडक दुतर्फा पार्किंग केल्यानं वाहतुकीचा प्रवाह अडतो. परिणामी या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नागरिकांनी या समस्येकडे रहदारी पोलीस विभागाने तातडीने लक्ष देऊन येथे एकेरी पार्किंगची अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. वाहनांची एकेरी पार्किंग लागू केल्यास ट्रॅफिक जाम कमी होऊ शकतो आणि रहदारी सुरळीत होण्यास मदत होईल. याशिवाय सखोल तपासणी करून वाहने चुकीच्या पद्धतीने उभी करणाऱ्यांवर कारवाईची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे. पाणी पातळी जसजशी वाढत आहे तशी पूरस्थिती आणखी घट्ट होत चालली आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचं प्रमाण कमी झालं असल्यानं धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग मंदावलाय. आज रविवारी देखील कृष्णा व दूधगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढत झाली आहे. पण पाण्याचा प्रवाह मंदावला असला तरी नदीकाठी धोका कायम आहे. तालुक्यातील कृष्णा दूधगंगा नदीचं पात्र अद्यापही विस्तारत असून नदीकाठी असणाऱ्या लोकवस्तीत हळूवार पुराचं पाणी शिरतंय. वाढत्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. दूधगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, तर दूधगंगा नदीची धोका पातळी 538 मीटर आहे. सध्या दूधगंगा इशारा पातळी ओलांडून धोका पातळी समीप पोहोचली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अद्याप परिस्थिती तशीच असून थोड्या प्रमाणात पाणी कमी होतंय. 8 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. कृष्णा नदीकाठ व घटप्रभा नदीच्या पुरामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पिकांचं नुकसान झालंय. याचं त्वरित सर्वेक्षण करून अहवाल देण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कृषी अधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी, महसूल व पीक विमा विभाग अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी जिल्ह्यातील झालेल्या पीक नुकसानी संदर्भातील माहिती जाणून घेण्यात आली. सोयाबीन, भात, मूग यासह इतर पिकांची माहिती यावेळी देण्यात आली. याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती देण्यात आली. झालेल्या पीक नुकसानी संदर्भात सर्वेक्षण बरहुकूम अहवाल लवकरच उपलब्ध करून देण्याचं आवाहन करण्यात आलंय. अवघ्या 2 दिवसांवर आला असलेला गणेशोत्सव सण पारंपरिक पद्धतीने व शांततेने साजरा करावा. गणेशोत्सव प्रदूषणमुक्त साजरा करण्याचं आवाहन यमकनमंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार मन्निकेरी यांनी केले. ते दड्डी येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित शांतता सभेत बोलत होते. धार्मिक सण साजरे करताना पूर्वीप्रमाणेच परंपरा जोपासली पाहिजे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचं भान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी ठेवलं पाहिजे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करावं व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भाषण स्पर्धांसह विविध स्पर्धांचं आयोजन केलं पाहिजे. मंडळाने डीजेचा वापर करू नये असे आवाहन मन्निकेरी यांनी केले. गेल्या सप्ताहात सलग 6 ते 7 दिवस झालेल्या संततधार पावसाने दूधगंगा, वेदगंगा नद्यांना महापूर येऊन या महापुराचं पाणी अद्याप उभ्या पिकात असल्यानं पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तेव्हा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटक शासनाने त्वरित नुकसान भरपाई देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या भोज शाखेच्या वतीने करण्यात आली. गेल्या 4 दिवसांपासून पावसाने परिसरात उघडीप दिली आहे. संततधार पावसाने आठवडाभर परिसराला नको नको करून सोडलं होतं. महापूर येण्याची भीती देखील व्यक्त होत होती. तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. इतर मार्गाने वाहतूक वळवावी लागली होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर देखील सुमारे आठवडाभर पाणी पातळीमध्ये घट होताना दिसत नव्हती. यामुळे बंधारे पाण्याखालीच राहिले होते. आता पावसाने उघडीप दिल्यानं आणि धरणातून होणारा विसर्ग देखील कमी झाल्यानं पाणी पातळीमध्ये घट होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.